कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य उद्योगपती CR सांगलीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी म्हणजे काय म्हणत ना ते कोणीतरी नाही आल्यानंतर ना हे करायचे असतात राखीव खेळाडू आहे मी याच्यामध्ये नाही याच्यामध्ये कारण मी उद्याचा कार्यक्रमाचा माणूस होतो. कारण उद्या मला धम्माच्या कार्यक्रमासाठी सांगलीला जायचं आहे. मी छोटासा धम्मामध्ये जास्त इंटरेस्ट घेतो आजकाल, सेक्युलर मध्ये घेत नाही असं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं 2011-12 सेक्युलर मुवमेंटची स्थापना झाल्यानंतर सरांची आणि माझी भेट झाली. त्यानंतर त्यांच्याबरोबर मी जोडून आहे. त्यांना भेटल्यानंतर मला असं म्हणलं की कशाने भेटायचे. सरांना भेटल्यानंतर ते विचारवंत आणि ती एक ग्रुप आहे त्यांचे विचारवंत. मग याचा अर्थ आमच्याबरोबर जे पूर्वी ते विचारवंत नव्हते असं म्हणायचं नाही मला. विचारवंत आमच्यासारखी माणसं काय करतात, काय करायचे असेल पट करून मोकळे होतो आम्ही. मग विचार काय करत नाही मी, विचार करायला विचारवंत असतात. ते बरोबर आहे का, चुकीचं आहे, खरं आहे काय, बरोबर आहे की नाही ते करत बसतात. आता सेक्युलर मुवमेंट बद्दल पवार सरांनी उत्कृष्ट बोलले, व्याख्या केली त्यांनी. जे म्हणजे तुम्ही सेक्युलरची व्याख्या केलेल्या आहेत तुमच्या व्याख्यामध्ये आणखी भर टाकलेले त्यांनी. परत दुरुस्त करून थोडंसं वाईट करा ते सेक्युलर मुवमेंट बद्दल. आणि सगळ्यात आता सेक्युलर मुवमेंट महाराष्ट्र लिहिलं आहे, त्याच्याऐवजी भारत लिहा. आता सध्या देश नको, भारत इंटरनॅशनल सध्या नको, इंटरनॅशनल परत बिघडून जाऊ आपण, बरोबर आहे की नाही. जेवढं करता येईल आपल्याला करायला पाहिजे. मला आज एवढंच इथं सांगायचं आहे की सेक्युलर मुवमेंटचे जे चालू आहे सर करतायत ह्या वयामध्ये पण त्यांची उत्साह बघा कुठं कुठं करायचं. आणि पुण्यासारख्या ठिकाणी काय येतात काय करतात मला माहित नाही. मला माहिती आहे मी पुणेकरच आहे. पुणे तिथं काय उणे नाही म्हणतात पण सगळं उणे असतं इथं. म्हणायला काय उणे नाही म्हणतो आपण, उण्याशिवाय तर काहीच नाही, बरोबर आहे की नाही. पण आणखीन एक सगळ्यात महत्वाची मी बर्थ जरी माझी चांगली असेल कर्मभूमी म्हणतात. कर्मभूमी म्हणजे काय नेमकं मला कळलं नाही आजपर्यंत. काय कर्म केलेलं असतं आपण इथं, पोट भरायला आलेली माणसं आपण. पोट भरलंय का नाही, अजून भरलेलं नाही. जे चालू आहे त्यात भरलेलंच नाही असं समजतो मी. तरी देखील फक्त जीवन म्हणजे जेवण जेवून पोट भरण्यापेक्षा ह्या विचारांनी पोट भरलं पाहिजे. चांगले चांगले विचार असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतं एक पाहुणे आले आता, प्रमुख पाहुण्यांपैकी एक पाहुणे आले म्हणजे येतील, म्हणजे पाहुण्यांची जे गॅप आहे ते भरून काढतील, तुम्ही काय काळजी करू नका. तर मला एवढंच म्हणायचं आहे की सेक्युलर मुवमेंटचा धर्मनिरपेक्ष वगैरे चालू आहे, घटनेमध्ये आहे, सगळीकडे आहे. पण आपण सगळे जे आता बोलणार, मी म्हणतो की आपण बोलणारे सगळेच आपण सेक्युलरिझम सारखं आपण वागतो का, प्रॅक्टिकल माझ्या सकट बोलतो सगळेच. म्हणजे जेवढे लोक आपण बोलतो आपण एवढे जरी बदल झालं तर ऑटोमॅटिकली बदल होत राहील हे आशेवादी मी आहे. आणि प्रत्येक जण यायचं कोणातरी चुका करायचं तो असं आणि हे असं. तर नवीन एक फॅड असा आला होता की 22 प्रज्ञा बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत ते करू नका. विषयांत करत नाही मी, पण 22 प्रज्ञा घेऊ नका म्हणणारे माणसं. आणि पण आमच्या 22 प्रज्ञावरती तुम्ही बोट ठेवत असाल, तुमच्यावर कितीतरी प्रज्ञा असे आहेत, मग आम्ही बोट ठेवल्यावर काय होणार. त्यामुळे प्रत्येकाने समोरच्याला बोट लावताना आपल्याला 4 बोट असणार आहे हे लक्षात घेऊन वागलं पाहिजे. आणि वागल्यानंतर आपल्याला विचारणारे कोणीतरी विचारवंत आहे असं समोरच्याला वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने आपलं वागणूक असायला पाहिजे. अशा पद्धतीने मी हे करतोय. आणि आज सेक्युलर मुवमेंट प्रतिनिधी लोकांचं अधिवेशन आहे. प्रतिनिधी म्हणून जे जे महाराष्ट्र राज्यातून जे जे तुम्ही लोक आलेले आहात, तुम्ही आतापर्यंत जे जगत आलाय किंवा काम करत आलात, आणखी काय त्रुटी असतील, काय आणखी डेव्हलपमेंट करायचं असेल, त्यामध्ये काय सुधारणा करायची असेल त्याबद्दल आपण तुम्ही लोकांनी चर्चा करावी. खरं म्हणजे आमच्यासारख्या फक्त आम्ही तुमच्या बरोबर आहे, कुठल्याही तुम्ही आता ठराव करा काही करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे हे सांगण्यासाठी पण आम्ही तुमच्या बरोबर येतो आणि आम्ही तुमच्यावर आहे एवढंच आश्वासन देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय. सांगलीकर सर.